जळगाव महानगरपालिकेचं 600 कोटी रुपयांचं कर्ज फेडण्याकरता व्यापारी संकुल लिलावात काढण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। मात्र व्यापारी गाळे लिलावात काढल्यास परिवारासह आत्मदहन करू आणि आत्मदहन करण्याची परवानगी सरकारनं द्यावी अशा आशयाचं पत्र राज्यपालांना आणि सरकारला व्यापाऱ्यांनी पाठवलंय। त्यामुळे महानगरपालिकेसमोर नवा पेच निर्माण झालाय। नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती नसताना नगरपालिका असताना जळगाव शहरात नगरपालिकेने हुडको या वित्तीय संस्थेकडनं करोडो रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे। त्या कर्जावर भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराची कर्जाची जबाबदारी नगरपालिका मुद्दाम हेतू पुरस्कार आमच्यावर टाकत आहे, गाळेधारकांवरती। हे सध्या आपण एक महत्त्वाचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आहे आणि त्या दृष्टीने निधीची उभारणी आणि चर्चा या एकत्र करून निधी आणि एक रकमी परतफेड करताना कमीत कमी परतफेड करावी लागेल या दृष्टीने चर्चा करून मार्ग काढून कर्जमुक्त करण्यात येईल। आज आम्हाला महापालिका फुले मार्केटमधूनच फंड उपलब्ध आहे। आज जर करायचं असेल सेटलमेंट झाल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आमच्या जो हातात, महापालिकेच्या हातामध्ये। त्याच्यासाठी ती आयुक्तांनी विनंती केली, आम्ही व्यापाऱ्यांनी विनंती केली की बा नेमात असं होऊ शकतं। जे प्रपोजल अगोदरचं होतं तेही त्यांना समजवलं, त्यांच्या म्हणण्यानुसार ते रेट जास्त होत आहे। अजून काही कमी करता येईल तर आयुक्ताला विनंती केली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।